चलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMA जी प्रश्नपत्रिका झाली होती 2023ला, तर त्याच्यापैकी एक प्रश्नपत्रिका घेऊन एक थोडक्यामध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते आपल्याला गेल्या वर्षी, तर फक्त टेक्निकलचा पोर्शन घेणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा करेल की सिलेबस या साईडला घेऊन पूर्ण सिलेबसमधला एक एक पॉईंट कसा विचारला गेलेला आहे एक्झाममध्ये, किंवा त्याच्यावरती कसे प्रश्न हे फ्रेम झालेले आहेत, कशा पद्धतीचा पॅटर्न होता, सिलेबसला धरून होता किंवा धरून नव्हता, किंवा बाकीचा जो पोर्शन आहे पूर्ण मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, GK वगैरे, तो सर्व सिलेबस कॉपीला कम्पेअर करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथून पुढे जे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये एक एक पोर्शन पहिला मराठी, इंग्रजी, त्याच्यानंतर मॅथ, रिजनिंग, GK आणि आपलं टेक्निकल, असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप प्रत्येक सेक्शन डिटेलमध्ये सांगेल. आजच्या व्हिडिओ फक्त एकंदरीत थोडक्यामध्ये प्रश्न हे कसे विचारले होते, कोणत्या सब्जेक्टवरती विचारले होते आणि कोणत्या टॉपिकवरती विचारले होते ते थोडक्यामध्ये डिस्कस करेल, जेणेकरून तुम्ही जर आता अभ्यास करत असाल तर तुम्हाला नेमकी एक डायरेक्शन येईल की आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे, कोणत्या विषयाचे किती प्रश्न विचारलेत, कोणत्या विषयाला जास्त वेटेज दिलेलं आहे आणि कशा प्रकारचा एकंदरीत पॅटर्न हार्ड होता, सोपा होता, मीडियम होता, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तोपर्यंत आतापर्यंत टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर या चॅनलला जॉईन करा. आतापर्यंत तुमच्यापैकी जवळपास 12 ते 13 हजार लोकांनी जॉईन केलेलं आहे. सर्व एक्झामच्या महत्त्वाच्या फॉर्मॅलिटी अपडेट तुम्हाला या एकाच चॅनलवरती भेटत असतात. तर जॉईन केलं नसेल तर आतापर्यंत या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. सर्व महत्त्वाच्या गोष्टी, टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल, शॉर्ट नोट्स, रिव्हिजन नोट्स, महत्त्वाच्या अपडेट, भारताबद्दल सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथे भेटणार आहे. त्याच्यामुळे जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. तर मैत्रिणी प्रिपेअर करत असेल तर सर्वपर्यंत या टेलिग्रामची चॅनलची लिंक आज शेअर करायला अजिबात विसरू नका. लवकर आजच्या व्हिडिओला अशा प्रकारची पूर्ण ही प्रश्नपत्रिका होती, एका शिफ्टची आपण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला प्रश्न तुम्ही बघू शकता. खाली जर तुम्ही आला इथं तर आपला जो टेक्निकलचा पोर्शन आहे तर तो दिला आहे. थोडक्यामध्ये आता महत्त्वाचे प्रश्न आपण जाणून घेऊयात. पहिला प्रश्न आहे टेक्निकलचा, विच अमंग द फॉलोइंग इज अ करेक्ट रिगार्डिंग द डेंटल फार्मॅकोलॉजी. तर सिलेबस कॉपीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला डेंटल फार्मॅकोलॉजी म्हणून हा सब्जेक्ट दिलेला आहे. याच्यावरती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिटेलमध्ये चर्चा नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेल, कसे कसे प्रश्न कुठून विचारले गेलेत. फक्त आजच्या सब्जेक्टचं नाव आणि सिलेबसमधला पॉईंट डिस्कस करूयात. तर डेंटल फार्मॅकोलॉजी हा टॉपिक तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेलाच आहे. त्याच्यानुसार इथे प्रश्न तुमचा विचारला गेला की विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट रिगार्डिंग डेंटल फार्मॅकोलॉजी. डेंटल फार्मॅकोलॉजीबद्दल खालीपैकी कोणती महत्त्वाची डेफिनेशन थोडक्यामध्ये विचारलेली आहे त्याची, तर ते तुम्हाला इथे करेक्ट ऑप्शन निवडायचं होतं. त्याच्यानंतर द्रव डोसचे वर्गीकरण किती गटामध्ये केले जाते, डोसेस फॉर्मचं जे क्लासिफिकेशन आहे. आता हा प्रश्न तुमचा फार्मास्युटिक्स मधून विचारला गेलेला आहे आणि पहिला डेंटल म्हणजे थोडक्यामध्ये इथं फार्मॅकोलॉजी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण क्लासिफिकेशन करून देणार आहे, फक्त आज बरोबर डिस्कस करतो आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोपं जावं. इथं डोसेस फॉर्म तुम्हाला विचारलेत की द्रव डोसचे वर्गीकरण किती गटामध्ये केले जाते. सुटिक्समधला टॉपिक होता पहिल्या 2-3 टॉपिकमध्ये तुम्हाला हे क्लासिफिकेशन RMA भेटून जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन टिक करायचे होते. त्याच्यानंतर डॅश डॅश इज नॉट अ करेक्ट रिगार्डिंग द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940. खालीलपैकी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 बद्दल कोणतं विधान जे आहे ते चुकीचं आहे, अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला गेला होता. अर्थात 2 टॉपिक आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सचे सिलेबस कॉपीत दिलेत. एक फार्मसी ॲक्ट दिलेला आहे आणि दुसरा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट दिलेला आहे. आता याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा टॉपिक नव्याने कल्याण डोंबिवलीमध्ये ॲड केला, तो पण सिलेबसमध्ये आपल्या शॉर्ट नोट्समध्ये मी ॲड केला आहे. तर याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला आहे आणि सिलेबस कॉपी मला धरूनच प्रश्न होता, तुम्हाला अशा प्रकारे याचा आन्सर टिक करायचं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न, डायटॅश इज अ प्रॉब्लेबली द मोस्ट कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ द युनिव्हर्स. तर थोडक्यामध्ये तुमचा हा ॲटोनॉमस नर्वस सिस्टीमवरती प्रश्न होता, जे तुमचं की फार्मॅकोलॉजीमध्ये सुद्धा येईल आणि ॲनाटॉमीमध्ये सुद्धा येईल. तर ह्युमन ब्रेन. त्याच्यानंतर वेस्ट शार्प कॅन बी ट्रीटेड बाय ड्राय हीट स्टरलायझेशन ॲट अ टेम्परेचर नॉट लेस दॅन ॲट लिस्ट फॉर रेसिडन्स पिरियड ऑफ 150 मिनिट इन ईच सायकल पिरियड ऑफ 19 मिनिट. आता हा प्रश्न मागच्या वेळेस जो बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा जो टॉपिक होता तर तो मागच्या सिलेबस कॉपीमध्ये इन्क्लूड केलेला नव्हता, पण याच्यावरती प्रश्न यासाठी विचारले गेले कारण जो सोशियल फार्मसी हा विषय आहे आपला महत्त्वाचा, जो की नव्याने डिप्लोमामध्ये काही अमेंडमेंट्स केल्या होत्या 2020च्या सिलेबसमध्ये, तर त्याच्यानुसार काही महत्त्वाचे पॉईंट ॲड केलेत. आता त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा सुद्धा पॉईंट ॲड केलेला आहे, सिलेबसमध्ये ॲड केलेला आहे आणि तो कल्याण डोंबिवलीने सिलेबसमध्ये तुझा नव्याने अपडेट केला तो आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन. त्याच्यासुद्धा नोट्स मी आपल्या जी पुस्तकं आहे त्याच्यामध्ये टाकलं आहे. तर त्याच्यावरती हा प्रश्न होता. बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकला असेल आणि अर्थात चुकलाच असता कारण पॉईंटसुद्धा सिलेबस कॉपीमध्ये नव्हता आणि थोडासा हार्ड लेवलचा प्रश्न विचारला गेला होता, पण आपण नोट्समध्ये पूर्ण कव्हर करणार आहोत. टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा एका पॉईंटला घेऊन मी जवळपास 200 MCQ तुमच्याकडून सॉल्व करून घेणार आहे.
त्याच्यानंतर विच ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट रिगार्डिंग द क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग. क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग हा सुद्धा पॉईंट सिलेबस कॉपीमध्ये 3 नंबरला मेन्शन केलेला आहे. त्याच्यामध्ये मग आता तुमचं कोग्नोसीचं क्लासिफिकेशन येईल, तुमचं कोलॉजीचं क्लासिफिकेशन येईल. महत्त्वाचे 2 क्लासिफिकेशन कोणते पुस्तकं वापरायचे पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल. तर बेसिकली हा प्रश्न जो होता तो ग्लायकोसाइड, अल्कलॉइड, स्टेरॉइड्स अँड नॅचरल ड्रग ऑफ द ड्रग थोडासा कोग्नोसीला धरून प्रश्न विचारला होता. पण जनरली आपण जर सुपरफिशियली जर थोडंसं वाचून गेलो असतो तर आपल्याला हे प्रश्न सॉल्व करता आले असते. 7 नंबरचा प्रश्न विचारतो अमंग द फॉलोइंग आर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द लिक्विड डोसेस फॉर्म. लिक्विड डोसेस फॉर्मचे डिसॲडव्हान्टेजेस कशा प्रकारचे असतात किंवा कुठले आहेत. तर हे क्लासिफिकेशन ऑफ द डोसेस फॉर्म किंवा टाईप्स ऑफ डोसेस फॉर्म जे तुम्हाला सांगितलं, ज्याच्यावरती ऑलरेडी एक प्रश्न वर बनलेला आहे, त्याच्यावरती हा दुसरा प्रश्न इथं तुम्हाला TCSनं विचारलेला आहे. लक्षात आलं. हा सुद्धा पॉईंट सिलेबस कॉपीमध्ये दिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा 8 नंबरचा. डॅश डॅश ही एक प्रक्रिया आहे जी जीवाणूजन्य बीजाणूंचा बॅक्टेरियल स्पोर अपवाद वगळता निर्जीव वस्तूवरील बहुतांश किंवा सर्व रोगजंतक सूक्ष्मजीव काढून टाकते. तर हे डिसइन्फेक्शनची डेफिनेशन जे आहे ते डिस्क्राईब करतं. तर हे तुम्हाला डिसइन्फेक्टंट अँड अँटीसेप्टिक हा टॉपिकसुद्धा दिलेला आहे. देअर कॉन्सन्ट्रेशन युज्ड इन हॉस्पिटल्स. तर याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. हा सुद्धा पॉईंट तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये दिलेला आहे. आणि आता इथं मराठीची लँग्वेज तुम्हाला दिसत असतील तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सॉल्व करत असताना इंग्रजीचा प्रश्न समजला नसेल तर त्याची भाषा चेंज केलेली असल्यामुळे आन्सर कीमध्ये तुमचा प्रश्न इथं मराठीमध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपला जो फार्माचा पोर्शन आहे तो इंग्रजीमध्ये सुद्धा असणार आहे आणि मराठीमध्ये सुद्धा असणार आहे. म्हणजे बायलँग्वेज भाषा तुम्हाला अवेलेबल आहेत. एखादा प्रश्न जर तुम्हाला समजत नसेल किंवा समजण्यासाठी अवघड जात असेल तर तुम्हाला तो मराठीमध्ये सुद्धा बघता येईल आणि तो तुम्हाला तिथे सॉल्व करता येईल. 9 नंबरचा प्रश्न स्ट्रिप्टोमायसिन, क्लोरोमायसिटिन अँड टेट्रासायक्लिन इज ॲन एक्झाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ड्रग्स. तर हे सगळे अँटीबायोटिकमध्ये येतात. अँटीबायोटिकचं क्लासिफिकेशन सगळ्यांना माहीत असेल. केडी त्रिपाठीचं पुस्तक यूज करायचे. तुमच्याकडून प्रत्येक क्लासिफिकेशन आणि पुस्तकातून त्या बाकी सगळ्या गोष्टी मी कव्हर करून घेईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्ट्रिप्टोमायसिन आणि ह्या महत्त्वाच्या 3 ज्या ड्रग्ज आहेत त्या कुठल्या क्लासमध्ये येतात असं विचारलं आहे. सोपं होतं, सगळ्यांना हे जमून गेलं असेल. फार्मॅकोलॉजीवरती प्रश्न आहे आणि सिलेबस कॉपीमध्ये कोणता पॉईंट आहे तर रोल ऑफ अँटीबायोटिक. नेक्स्ट प्रश्न बघा 10 नंबरचा विचारतो फॉलोइंग ड्रग इज करेक्टली मॅच्ड विथ देअर ॲडव्होड्रग रिॲक्शन. हा सुद्धा सिलेबस कॉपीमध्ये ADR नावाने ड्रग दिला आहे. ड्रगची आणि त्याची जी ॲडव्होड्रग रिॲक्शन आहे ती विचारली होती. तर अशा प्रकारे खाली ऑप्शन होते, तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं ऑप्शन. फार्मॅकोलॉजीचा प्रश्न आहे, सिलेबस कॉपीमध्ये पॉईंट मेन्शन केलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट रिगार्डिंग द टॅबलेट. आता टॅबलेट कॅप्सूल सुटिक्सबद्दल जास्त सिलेबस कॉपीमध्ये दिलेलं नाही, पण 2 तरी टॉपिक आपल्याला सुटिक्समधनं करणं गरजेचं आहे. एक म्हणजे कॅप्सूल आणि दुसरा म्हणजे टॅबलेट. हे 2 महत्त्वाचे सुटिक्सचा थोडक्यामध्ये मेन हार्ट म्हणता येईल या टॉपिकला. तर ते टॉपिक थोडे सुपरफिशियली आपल्याला वाचून जाणं गरजेचं आहे. याच्यात तुम्हाला मी पुस्तकात नोट्स जरी अपडेट केलेल्या नसतील आपल्या थेरीच्या सिलेबस कॉपीच्या तर तरी तुम्हाला मी याची जी PDF आहे शॉर्ट नोट्सची तर ती तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये मी अवेलेबल करून देईल. 11 नंबरचा प्रश्न संपला, सुटिक्सवरती विचारला गेला होता. त्याच्यानंतर 12 नंबर इट इज अ सिस्टीम ऑफ इन्शुरिंग दॅट प्रोडक्ट आर कन्सिस्टंटली प्रोड्युस्ड अँड कंट्रोल्ड अकॉर्डिंग टू क्वालिटी स्टँडर्ड विच बिंग डिस्कस हिअर. आता हे GMPचा एक पॉईंट होता सिलेबस कॉपीमध्ये, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. त्याच्याबरोबर C म्हणजे करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. तर यालासुद्धा धरून प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता कधी कधी याचा फुल फॉर्म विचारतात, कधी कधी डेफिनेशन विचारली जाते किंवा बाकीमध्ये थोडंसं डिटेलमध्ये प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. तर हा सुद्धा पॉईंट आपण कव्हर केला सिलेबस कॉपीमध्ये किंवा आपल्या नोट्समध्ये. तर अशा पद्धतीचा हा 12 नंबरचा प्रश्न होता. 13 नंबरमध्ये फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया गव्हर्नमेंट बाय द प्रोव्हिजन ऑफ द फार्मसी ॲक्ट इन विच इयर वाज ॲक्ट पास. म्हणजे फार्मसी ॲक्ट जो आहे तो कधी पास झाला होता. ज्युरिस्प्रुडन्सचा प्रश्न सगळ्यांना माहीत असेल. फार्मसी ॲक्ट जो आहे 1948चा त्याच्यावरती प्रश्न होता आणि सिलेबस कॉपीमध्ये 2ही पॉईंट मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर ड्रगची डेफिनेशन तुम्हाला विचारली होती. नक्कीच सांगू शकता तुम्ही ज्युरिस्प्रुडन्सचा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हा टॉपिक होता सिलेबस कॉपीमध्ये दिला, त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. इन विच इयर फूड अँड सेफ्टी ड्रग स्टँडर्ड ॲक्ट वाज पास इन इंडिया. इंडियामध्ये फूड अँड ड्रग ॲक्ट जो आहे कधी पास झाला होता. आत्तासुद्धा सिलेबस कॉपीमध्ये FDA नावाचा पॉईंट आहे ज्याला आपण करंटच्यासुद्धा नोट्स अटॅच केलेल्या आहेत आणि 2006मध्ये अशा प्रकारचा आन्सर होतो. 15 नंबरचा प्रश्न FDAवरती होता आणि तो सिलेबसमध्ये सुद्धा मेन्शन केलेला आहे. इट डॅश हॅज FDA अप्रूव्ड सिन्स 1955 अँड इज वन ऑफ द फर्स्ट एजंट डेव्हलप टू ट्रीट द हायपरटेन्शन इन क्लिनिकल प्रॅक्टिस. आता हा प्रश्न FDAला धरून होता पण करंटमध्ये जे आहे करंटमध्ये थोडंसं TCS घुसल्या कारणाने तुम्हाला हे आन्सर
सॉल्व करण्यासाठी अवघड गेलं असेल. रेझर पाईन अशा पद्धतीचा आन्सर होतं. गुगल जरी आपण केलं तर तुम्हाला याचा आन्सर भेटून जाईल. पण बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकला असेल. थोडंसं करंटला धरून TCSनं इथं FDAवरती प्रश्न विचारला आहे, भले की FDA हा पॉईंट सिलेबस कॉपीत दिलेला आहे. त्याच्यानंतर 17 नंबर, विच ड्रग इज यूज टू रिड्यूस द बॉडी टेम्परेचर टू कंट्रोल द फेवर. तर सोपा आन्सर आहे, बॉडीचे टेम्परेचर करणारे कोणते, तर अँटीपायरेटिक्स फार्माकोलॉजीचा महत्त्वाचा पॉईंट. 18 नंबर, इंडियन फार्माकोपिया इज पब्लिश्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन. कोणती संस्था आहे जी इंडियन फार्माकोपिया पब्लिश करत असते, तर इंडियन फार्माकोपिया कमिशन. ज्युरिस्प्रुडन्समध्ये सुद्धा येईल आणि ज्युरिस्प्रुडन्समध्ये फार्मसी ॲक्ट जो महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये तुमचा हा IPC महत्त्वाचा पॉईंट कवर होईल. 18 नंबर संपला. 19 नंबरमध्ये द इंडियन फार्माकोपिया कमिशन हॅज बिकम अ फुल्ली ऑपरेशनल ॲज अन ॲटोनॉमस बॉडी फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग इयर. खालीलपैकी कोणत्या वर्षापासून इंडियन फार्माकोपिया कमिशन ही एक ॲटोनॉमस बॉडी जी आहे ती घोषित करण्यात आली किंवा एक स्वायत्त संस्था झाली असं थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. तर याचं जे आन्सर आहे थोडं याच्यामध्ये एरर होती, त्याच्यामुळे या प्रश्नाला जो आहे तो बोनस भेटलेला आहे. आता यावेळेस हा प्रश्न डिटेलमध्ये कव्हर करूयात आपण की IPC म्हणजे काय, त्याची स्थापना कधी झाली, त्याचबरोबर ती ॲटोनॉमस बॉडी कधी झाली, नेमकं IPCमध्ये कशा पद्धतीची बॉडी असते, मेंबर किती असतात, त्याच्यामध्ये नॉमिनेटेड ऑफिशियल किंवा त्याचा टाईम पिरियड किती असतो, कोणाच्या अंडर ही बॉडी फॉर्म केली जाते, स्टेट आहे का सेंट्रल आहे, अशा पद्धतीच्या प्रेसिडेंट कोण, व्हाईस प्रेसिडेंट कोण, नॉमिनेटेड मेंबर कोण, किती वर्षापर्यंत ते पदावरती असतात, त्यांचा पदभार किती वर्षानंतर संपत असतो, ह्या सर्व गोष्टी तोडून त्याचे MCQची प्रॅक्टिस करून MCQ घेऊन सिलेबस कॉपीमधला जेवढाही पार्ट मला तुमच्यासाठी करता येईल, तुमच्यासाठी त्याची प्रॅक्टिस करून घेता येईल तेवढा सर्व महत्त्वाची प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेईल. शब्द देतोय की तुमच्यासाठी ही मेहनत जी आहे 100% सिलेबसला धरून 40 मार्कासाठी मला जेही करता येईल या DMARच्या फार्मसी ऑफिसरसाठी ते शेवटच्या घडीपर्यंत तुमच्यासाठी माझी ही मेहनत असेल. त्याच्यामुळे चॅनलला नक्की वेळोवेळी व्हिजिट द्या. टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल, जेवढंही माझ्याकडून पॉसिबल होईल तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी या 40 मार्क्ससाठी तेवढा प्रयत्न तुमच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यासाठी माझा असेल. 19 नंबर संपला. 20 नंबर, बिगिनिंग इन द 20th century डॅश केमिस्ट्री बिगिनिंग टू रिव्हॉल्युनाइज द फार्मास्युटिकल इंडस्ट्री. अशा प्रकारे केमिस्ट्रीला धरून प्रश्न होता. थोडासा प्रश्न जो आहे म्हणता येईल आपल्याला करंट अफेअरमध्ये घुसलेला होता. अशा प्रकारे केमिस्ट्रीवरती प्रश्न विचारला, पार्ट दिलेला नाही केमिस्ट्रीचा, पण असे जे छोटे मोठे सुपरफिशियल प्रश्न असतात जे की थोडंसं मेरिट डिसाइडिंग असतात ते आपल्याला बघणं गरजेचं आहे, जेणेकरून एखादा मार्क किंवा एखादा अवघड प्रश्न जो 99% लोकांना जमला नाही आणि 1% लोकांना जमला, 100% या 1 लोकांचं मेरिटमध्ये लोक बसून जातील आणि यांचं सिलेक्शन. असे जे प्रश्न आहेत जे की आपल्याला जमत असतात किंवा तुक्क्याने हे प्रश्न आपले एखाद्या बरोबर येत असतात, तर तेच प्रश्न जे आहे ते 100% मेरिट ठरवत असतात. हा एक प्रश्न कन्सिडर केला आणि तो आपला करंट अफेअरचा जो FDAला धरून विचारला होता रेझर पाईनचा. तर हे जे 2 प्रश्न आहेत हे ज्या लोकांचे आले असतील किंवा चुकून ज्यांनी एखाद्याने रेझर पाईनला टिक केला असेल, एखाद्याने सिंथेटिक केमिस्ट्रीला क्लिक केला असेल आणि त्यांचा प्रश्न जर बरोबर आला असेल तर नॉर्मलायझेशनमध्ये नॉर्मली 2 मार्क पडले असतील आणि नॉर्मलायझेशनमध्ये आणखीन वाढले असतील, 4 मार्कांनी मेरिट कुठं गेलं असेल आणि विद्यार्थी सिलेक्ट झाला असेल. तर लक्षात आलं, एखादा प्रश्न असतो जो की 100% मेरिटमध्ये आपण गेलेले असताना सुद्धा मेरिटमध्ये आपला आणतो आणि सिलेक्शन करतो. त्यातले हे 2 प्रश्न बघितले. 21 नंबरमध्ये द लार्ज व्हरायटी ऑफ द ड्रग नीड टू बी स्टोर्ड ॲट अ टेम्परेचर ऑफ. मॅक्झिमम प्रमाणामधले जे ड्रग आहेत ते नॉर्मली किती टेम्परेचरला स्टोअर केले जातात. त्याच्यामध्ये कूल, कोल्ड, वार्म आणि एक्सेस वार्म अशा स्टोरेज कंडिशनच्या महत्त्वाच्या ज्या आहेत तर त्या डेफिनेशन आणि त्याच्यामध्ये जे टेम्परेचर आहे त्याच्या इन्क्लूड केलं जातं ते दिलेलं आहे. तर या सर्व गोष्टी आपण कवर करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीचा प्रश्न आसुटिक्समध्ये सुद्धा तुमचा मोडला गेला असता किंवा तुमचा ज्युरिस्प्रुडन्समध्ये सुद्धा मोडला गेला असता, कारण ज्युरिस्प्रुडन्समध्ये बऱ्याच व्हॅक्सिनचं सुद्धा टेम्परेचर, स्पेसिफिक टेम्परेचर कुठलं आहे ते सुद्धा तिथे दिलेलं आहे. 21 नंबर समजलं. त्याच्यानंतर 22 नंबर, द टर्म कॉस्मेटिक इज डिफाईन्ड इन विच सेक्शन ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940. जो टर्म आहे कॉस्मेटिक, तर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या सेक्शननुसार ती कोणत्या सेक्शनमध्ये, थोडक्यात सेक्शन विचारायचं चांगल्या पद्धतीनं म्हणता येईल आपल्याला. याच्यासाठी अभ्यास आपल्यासाठी करणं गरजेचं होतं. काही प्रश्न जरी सुपरफिशियल सब्जेक्टवरती विचारले गेले होते, एकदम सोपे होते जे की कोणीसुद्धा सॉल्व करू शकत होतं, पण असे जे प्रश्न होते महत्त्वाचे सेक्शन असले, महत्त्वाचे इसवी सन असले, महत्त्वाच्या काही डेफिनेशन असले जे की थोड्याशा आतमध्ये घुसून विचारले गेलेत, त्याच्यासाठी रेग्युलर अभ्यास असणं गरजेचं आपल्यासाठी होतं. आपल्यासाठी पाठांतर जास्तीत जास्त गरजेचं होतं. कोलॉजीचं क्लासिफिकेशन करत असताना पाठांतरावरती भर पाहिजे. जसं रात्रंदिवस आपण एखादा ग्रंथ किंवा एखादी स्टोरी किंवा हरिपाठ म्हणत असतो, तसं
क्लासिफिकेशन हे हरिपाठासारखंच जेव्हा आपण करू, रोज त्याला वाचू, तेव्हाच ते आपल्याला बाय हार्ट होईल, तेव्हाच आपल्याला ते पाठ होईल. त्याच्यासाठी दुसरा कोणताही ऑप्शन नाही. कोणतीही शॉर्ट नोट्स किंवा कोणतीही ट्रिक्स किंवा कशाही प्रकारचे नेमोनिक्स फेमोनिक्स हे फार्मॅकोलॉजीच्या क्लासिफिकेशनला चालणार नाही. जसं रोज आपण पूजेमध्ये हरिपाठ किंवा काय पारायण करत असतो, तशा प्रकारचं कोलॉजीच्या क्लासिफिकेशनचं पारायण आपल्याला करावं लागेल. तेव्हाच आपल्याला सगळे ड्रग्स आहेत ते पाठांतर होतील आणि आपलं मेरिट जे आहे ते 100% मेरिटमध्ये आपण बसू. लक्षात आलं. ज्युरिस्प्रुडन्सच्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टची डेफिनेशन विचारली, कॉस्मेटिकची सेक्शन 3च्या अंडर कॉस्मेटिकची डेफिनेशन ही बसून जाईल. त्याचबरोबर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन हा पॉईंट विचारला आहे. त्याच्यावरती जवळपास दुसरा ते तिसरा प्रश्न आहे हा. सम टाइम्स रेफर टू ॲज अन ॲग्युमेंट रिॲक्शन्स which are dose dependent and predictable on basis of the pharmacology of the drug. which type of reaction is being discussed here. खाली डेफिनेशन विचारली, थोडंसं डिस्क्रिप्शन दिले टाईप एचं आणि विचारले की वर जे दिलेलं डिस्कशन आहे खाली कोणाबद्दल आम्ही बोलतोय बाबा रे, तर टाईप ए याचं ॲन्सर आहे. फार्मॅकोलॉजीचा महत्त्वाचा सब्जेक्ट आणि सब टॉपिक जर बघितला तर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन जो की सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन केलेला आहे. तर लक्षात आलं. चलो 24 नंबरचा प्रश्न बघूया. द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर दोज अँटीबायोटिक्स विच किल डॅश रेंज ऑफ द डिसीजेस कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहेत, त्याची थोडक्यात डेफिनेशन म्हणता येईल. ब्रॉड स्पेक्ट्रम, ब्रॉड म्हणजेच काय, थोडक्यामध्ये वाईड आहे. थोडंसं लॉजिकल गेलो असतो तर प्रश्न सॉल्व्ह झाला असता. अँटीबायोटिक महत्त्वाचा सब टॉपिक आणि विषय जर बघितला तर फार्मॅकोलॉजी. 25 नंबरचा प्रश्न. सायंटिफिक स्टडी ऑफ द ड्रग अँड देअर यूज इन अ मेडिसिन इज नोन ॲज. फार्मॅकोलॉजी डेफिनेशन विचारली, सगळ्यांना येऊन गेली असेल, काही अडचण नाही. 25 नंबरचा प्रश्न फार्मॅकोलॉजी महत्त्वाचा सब्जेक्ट. फार्मॅकोलॉजी आणि सब टॉपिक जर बघितला तर जनरल फार्मॅकोलॉजी जो की सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन केलेला आहे. न्यूरो फार्मॅकोलॉजी स्टडीज द बेसिक फंक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. न्यूरोची डेफिनेशन विचारली. न्यूरोलॉजीमध्ये कशाची स्टडी केली जाते तर ब्रेनची. साधा आणि सोपा आन्सर होतं. काही प्रश्न इतके लॉजिकल होते की व्यवस्थित जर सॉल्व केलं असतं तर ते प्रश्न आपल्याला 101% जमले असते. त्याच्यामुळं अभ्यास करत असताना आणि पेपर सॉल्व करत असताना जे डोकं आहे ते शांत ठेवायचे. काही प्रश्न सोपे असताना सुद्धा चुकून जातात आणि जेव्हा आपण ते प्रश्नाचे ॲनालिसिस घरी आल्यानंतर आन्सर केल्यानंतर बघतो तेव्हा तर आपल्या कोण जातं हा प्रश्न तर मला जमलाच असता, पण थोड्याशा अवेअरनेसच्या अभावामुळे तो प्रश्न आपला तिथे चुकला जाऊ शकतो. त्याच्यामुळे डोकं शांत ठेवून एक्झाममध्ये प्रत्येक प्रश्न तितक्याच तळमळीने, तितक्याच सिरियसपणे वाचणं. जसं की आपण एखादा हार्ड प्रश्न सॉल्व करत असतो तितक्याच तळमळीनं सोप्या प्रश्नाकडे सुद्धा बघणं गरजेचं आहे. एखादा प्रश्न विचारला आहे 1+1 म्हणजे काय, आपण म्हणतो हे तर 10वीचं पहिलीचा सुद्धा मुलगा सोडू शकतो 1+1 म्हणजे काय, पण त्याला लाईट घ्यायचं नाही. 1+1 म्हणजे जरी आपल्याला 2 माहिती असेल तरी त्या प्रश्नाला लाईट घ्यायचा नाही. तो प्रश्न तितक्याच सिरियसपणे सॉल्व करायचा, तितक्याच तळमळीने सॉल्व करायचा जितका प्रश्न एखादा अवघड प्रश्नाला आपण देतो. त्यामुळे असे जर गोष्टी जर आपण यावेळेस DMAला जर केल्या मित्रांनो तर 100% तुमची पोस्ट क्लिअर होईल आणि जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये जॉईनिंग आहे. 2 ते 3 महिन्यामध्ये आयुष्य हे 100% बदलू शकतो. तुम्हाला मी तळमळीने याच्यासाठी सांगतोय, कारण फार्मसी करत आल्यानंतर किंवा जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो, विद्यार्थी फेजमध्ये असतो, त्या अडचणी मी बघितलेल्या आहेत, त्या परिस्थितीला सामोरं गेलेलो आहे. त्याच्यामुळे स्वतःची परिस्थिती, घराची परिस्थिती बदलायची असेल तर 100% पैसे कमवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक चांगलं क्वालिफिकेशन घेऊन एक चांगल्या ठिकाणी आपण जॉईन होणं गरजेचं आहे. आपल्या फॅमिलीमध्ये जर तुम्ही आता जॉईन झाला तर तुमची संपूर्ण पुढची पिढी सुधारणार आहे. त्याच्यामुळे लक्षात येते परीक्षेचा सिरियसनेस लक्षात ठेवा. 2 महिने 1 ते 1.5 महिना तुमच्यासाठी आहे. 100% जेवढाही वेळ आहे तेवढा 100% करो किंवा मरो या परिस्थितीने अभ्यास करा. 100% पोस्ट ही तुमची निघून जाईल. 26 नंबर संपला. 27 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करेक्ट रिगार्डिंग द स्टोरेज ऑफ द ड्रग ॲट अ वार्ड अँड युनिट लेवल. ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट जो टॉपिक आहे आपला डिप्लोमाचा त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे 27 नंबरचा, जो की सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर ॲक्यूट किडनी इंजुरी इज अन ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ड्रग. ॲडव्हर्स ड्रगच्या टॉपिकवरती प्रश्न आहे जवळपास 3रा ते 4था प्रश्न. ॲक्यूट किडनी इंजुरी जी आहे महत्त्वाचा ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन हा कोणत्या ड्रगचा आहे बाबा, तर तो प्रोटॉन पंप इनिबिटर. 4 नंबरचं ऑप्शन इथे करेक्ट होतं. फार्मॅकोलॉजी महत्त्वाचा विषय आणि सब टॉपिक बघितला तर ADR. 29 नंबर. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन म्हणजे IPA क्रिएटेड ॲज अ डिव्हिजन इन विच इयर टू मेक द फार्मासिस्ट अवेअर देअर रोल. फार्मासिस्टचा रोल डिसाईड करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणण्यासाठी IPC बॉडी कधी थोडक्यामध्ये जी आहे ती फॉर्म करण्यात आली. वर्ष विचारलं होतं IPAचं आणि IPA हा ज्युरिस्प्रुडन्सचा महत्त्वाचा पार्ट जो की फार्मसी ॲक्टमध्ये येईल त्याच्यावरती विचारलं होतं. इसवी सन विचारला 1996 हे ॲन्सर बरोबर आहे.
30 नंबरचा प्रश्न होता, इन विच इयर अलेक्झांडर फ्लेमिंग आयसोलेटेड पेनिसिलिन फ्रॉम द मॉड्यूल पेनिसिलिन नोटॅटम. महत्त्वाच्या ज्या ड्रग डिस्कवरी आहेत त्याच्यावरती थोडक्यामध्ये प्रश्न होता. फार्मॅकोलॉजीलाच धरून प्रश्न म्हणता येईल. इसवी थोडक्यामध्ये विचारला होता. थोडासा प्रश्न हा डिटेलमध्ये होता मागच्या 2 प्रश्नाप्रमाणे. तुमचा रेझरपाईन, त्याच्यानंतर तुमचा FDA खालचा आणखीन एक तुम्हाला मी सांगितलं होतं की मेरिट डिसाइडिंग आहे. असे हे महत्त्वाचे 3 प्रश्न. 30 नंबर संपला. 31 नंबर म्हणजे हॉस्पिटल फार्मसिस्ट आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर विच ऑफ द फॉलोइंग. रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट सिलेबसमध्ये पॉईंट मेन्शन केला आहे. हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी आणि सोशल फार्मसी याच्यामधील महत्त्वाचा टॉपिक ज्युरिस्प्रुडन्समध्ये सुद्धा येईल. त्याच्यामध्ये सुद्धा हा टॉपिक आहे जो की आपण नोट्समध्ये कव्हर केला आहे. काही काळजी करायची गरज नाही. 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट होता. 32 नंबर, इट इज अ टर्म ग्लोबली यूज्ड टू डिनोट द फार्मसी सेटअप वेअर द फार्मासिस्ट कम्स डायरेक्टली इन अ कॉन्टॅक्ट विथ द पेशंट. विच टाईप ऑफ फार्मसी इज बिंग डिस्कस हिअर. कम्युनिटी फार्मसी. जेव्हा एखादा फार्मसिस्ट हा डायरेक्ट कम्युनिटी लोकांच्या संपर्कामध्ये येतो तर लोक म्हणजे काय, थोडक्यात कम्युनिटी. लॉजिकल होतं. कम्युनिटी फार्मसीची डेफिनेशन विचारली जे की सिलेबसमध्ये मेन्शन केलेली आहे. डिप्लोमाचा सब्जेक्ट आहे. 32 नंबर संपला. 33 नंबर, टू हेल्प अ पर्सन सफरिंग फ्रॉम द सायकोलॉजिकल डिसऑर्डर विच ऑफ द फॉलोइंग इश्यू इज नॉट अ इम्पॉर्टंट. जर एखादा पर्सन सायकोलॉजिकल डिसऑर्डर ला फेस करत असेल तर त्याच्या संदर्भामध्ये खालचा कोणता जो पॉईंट आहे त्याच्याशी जो आहे तो रिलेटेड नाही, अशा पद्धतीचा प्रश्न होता. बऱ्याच लोकांनी कन्फ्युजन होऊन प्रश्न चुकवला. 33 नंबरचं प्रश्नाचा आन्सर 4 फार्मॅकोलॉजीचा महत्त्वाचा प्रश्न आणि सायको आणि न्यूरो फार्मॅकोलॉजी हा सिलेबस कॉपीमध्ये पॉईंट मेन्शन केलेला आहे. 34 नंबर, विच अमंग द फॉलोइंग डज नॉट कम्स अंडर द बेसिक कॉमन मेडिकल इक्विपमेंट लिस्ट नेडेड टू रन द हॉस्पिटल. आता EDL आणि ECL ह्या ज्या महत्त्वाच्या 2 लिस्ट आहेत याच्यावरती सुद्धा सिलेबस कॉपीत पॉईंट दिला आहे याचा. तर त्याच्यावरती प्रश्न होता. त्याच्या रिलेटेड विचारला की विच ऑफ द नॉट अ फॉलोइंग डज नॉट कम्स अंडर द बेसिक कॉमन मेडिकल इक्विपमेंट. बेसिक मेडिकल कॉमन इक्विपमेंट जे हॉस्पिटलमध्ये यूज केले जातात त्याच्यामध्ये काय येणार नाही. तर गार्डन हा त्याचा विषय नाही. 34 नंबरचा आन्सर 2. 35, विच ऑफ द फॉलोइंग इयर ब्रिटिश फार्माकोपिया वॉज मेड ऑफिशियल इन इंडिया. ब्रिटिश फार्माकोपिया जो आहे तो आपल्या भारतामध्ये कधी ऑफिशियली जो आहे तो ऑफिशियल करण्यात आला. तर आपला जे इंडियन फार्माकोपिया आहे तो ब्रिटिश एक इनडायरेक्टली म्हणता येईल की ब्रिटिश फार्माकोपियावरतीच आधारित आहे. त्या पद्धतीनं तो ब्रिटिश फार्माकोपिया भारतामध्ये कधी जो आहे तो ऑफिशियल करण्यात आला. त्याच्यावरती प्रश्न होता. 1885 त्याचं आन्सर होतं. आणि पॉईंट जर बघितला तर ब्रिटिश फार्माकोपिया आणि इंडियन फार्माकोपिया दोन्ही पॉईंट आपल्याला सिलेबस कॉपीत दिलेले आहेत. 36 नंबर, मोस्ट कंट्रीज विल ओनली ॲक्सेप्ट द इम्पोर्ट अँड सेल ऑफ द ड्रग दॅट इंटरनॅशनली रेकॉग्नाइज्ड ॲज. तर GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. सी जर लावलं तर करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन केलेला आहे. आणि सब्जेक्ट बघितला तर ज्युरिस्प्रुडन्स. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस इन अ मेडिसिन इज इम्पॉर्टंट बिकॉज सेम GMPवरती जवळपास 3 ते 4 प्रश्न आतापर्यंत विचारले. 2 नंबरचा ऑप्शन विषय ज्युरिस्प्रुडन्स आणि GMP टॉपिक आताच्या सिलेबस कॉपीमध्ये सुद्धा आहे. केअरफुली वाचून घ्या. 38 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फूड अँड सेफ्टी ॲक्ट 2006. 2006चा जो आपला फसाईचा ॲक्ट आहे त्याचे महत्त्वाचे जे ऑब्जेक्टिव्स आहेत ते विचारलेले आहेत. यावेळेससुद्धा टॉपिक कवर केलेला आहे. FDमध्ये तो सब टॉपिक म्हणून येऊन जाईल. 4 नंबर करेक्ट आन्सर. 39, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 वॉज ओरिजिनली नोन ॲज. ओरिजिनल नाव काय आहे तर याचं ड्रग ॲक्ट म्हणून नाव आहे. ज्युरिस्प्रुडन्स सब्जेक्ट आणि महत्त्वाचा टॉपिक ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट जो की सिलेबस कॉपीत मेन्शन केला आहे. शेवटचा प्रश्न, देअर कॉस्ट इज लोवेस्ट ऑफ ऑल ओरल डोसेस फॉर्म. द प्राइस फॉर दिस डोसेस फॉर्म इज लो व्हेन कम्पेअर टू अदर डोसेस फॉर्म. विच डोसेस फॉर्म इज बिंग डिस्कस हिअर. प्राईस कमी आहे, बाकीच्यापेक्षा चीप आहे, असा कोणता डोसेस फॉर्म आहे तर सगळ्यांना माहिती आहे की टॅबलेट बाकीच्यापेक्षा स्वस्त असेल. सिरप महाग आहे, इंजेक्शन महाग आहे, ड्रॉप महाग आहे. तर लॉजिकली सॉल्व करू शकलो असतो. तर अशा पद्धतीचा हा 2 नंबरचा प्रश्न टॅबलेटवरती म्हणजे सुटिक्सवरती येईल. महत्त्वाचा टॉपिक टॅबलेट. असे हे मित्रांनो तुमचे 40 प्रश्न होते. एक उदाहरण देऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला की सिलेबसमध्ये कोणता पॉईंटनुसार विचारला आहे, सब्जेक्ट कोणता विचारला आहे, सिलेबसला धरून होता का धरून नव्हता, टॉपिक सब्जेक्ट महत्त्वाचा कोणता, त्याच्यामधला सब टॉपिक कोणता, सर्व महत्त्वाच्या गोष्टी आय थिंक मला वाटतं याच्यातनं क्लिअर तुमच्या झाल्या असतील. आणि एवढं तुमच्यासाठी सफिशियंट आहे की आता अभ्यास तुम्हाला
चालू करण्यासाठी की कोणत्या कोणत्या जे टॉपिक आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे सध्या आहेत किंवा नाही. आता इथून पुढे काय करूयात की आपण सिलॅबस कॉपी या साईडला मी घेईल आणि त्या पद्धतीनं एक पॉईंट सिलॅबस कॉपीमधनं उचलेल. जसं की समजा मी बायो अवेलेबिलिटी टॉपिक उचलला किंवा एखादा मी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा टॉपिक उचलला तर त्याच्या रिलेटेड आपण PYQमध्ये चर्चा करू की कसे प्रश्न हे तुमचे ड्रग अँड कॉस्मेटिकवरती विचारले आहेत, किती डीपमध्ये विचारले गेलेले आहेत, कुठून प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यासाठी आता पुढं कसे प्रश्न त्यासाठी बनू शकतात. तर आता ह्या प्रत्येक टॉपिकला एक 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 घेऊन आपण त्या गोष्टी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. नोट्स सध्या प्रिंटिंगला गेलेले आहेत या सिलॅबसच्या. जो सिलॅबस 2023-24मध्ये विचारला गेला होता. तर DMARचा तो सिलॅबस, KDMCचा सिलॅबस, नवी मुंबई महानगरपालिका जिल्हा परिषद आरोग्य विभाग, सगळीकडे सिलॅबस एकच आहे 40 मार्कचा आपला फार्माचा. तर त्याचं पुस्तक प्रिंटिंगला गेले मित्रांनो, 2-3 दिवसामध्ये मिळून जाईल. त्यातूनच तुम्हाला मी ह्या गोष्टी शिकवणार आहे. जेवढंही माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढं हॉल तिकीट येण्यापर्यंत, एक्झामच्या शेवटच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत प्रयत्न असेल. टेलिग्राम चॅनलवरती असेल या यूट्यूब चॅनलवरती असेल. तर यावेळेस फक्त तुम्हाला पाठीमागं सरायचं नाही आहे, व्यवस्थित पूर्ण वेळेचं मॅनेजमेंट करून सगळ्या गोष्टी करायच्या. सिलॅबसची किंवा स्टडी मटेरियलची कोणत्याही प्रकारची कमी तुम्हाला मी पडू देणार नाही, विशेषतः टेक्निकलच्या 40 मार्कासाठी. फक्त तुम्हाला तयार राहायचं अभ्यास करण्यासाठी. वेळेचं नियोजन करा. 1 ते 1.5 महिना तुमच्या हातात आहे. एकदा जर संधी गेली तर एवढी मोठी भरती पुन्हा येणार नाही. आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती जेवढं मी 2018-19पासून या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, ते मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी भरती या आता सध्याची असली पाहिजे. नाहीतर कुठेतरी आपल्या 10, 15, 20 जागा ह्या असतात, पण आताच्या ॲडव्हर्टाइजमेंट फार्मसिस्ट एवढ्या जागा सध्या कोणत्याही पदाच्या नाहीत. तर अशा प्रकारची अपडेट PDF टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंगवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या, बघून घ्या, त्याचा ॲनालिसिस करून घ्या. इथून पुढचे व्हिडिओ सगळे याच्यावरतीच येतील. तर आजच्यावरून फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.